आजच्या दिवसाची सुरुवात देवाची छान अशी पूजा करून केली म्हणजे दिवसभर मन असं मस्त प्रसन्न राहतं. त्यानंतर माझे काही पार्सल्स आले होते, म्हटलं ओपन करावे आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करावे. सो सगळ्यात पहिले त्यामध्ये होतं अनायासाठी श्लोक्सची बुक, त्यानंतर एक ट्रान्सपोर्ट पझल मी मागवलं होतं आणि हे आहे वॅफल मेकर जे अनायासाठीच मागवलेलं आहे, म्हणजे याच्या रेसिपीज तुमच्याशी लवकरच मी शेअर करणार. त्यानंतर हे मेकअप ऑर्गनायझर मला खूप आवडलं आणि मी ते लगेच ऑर्डर केलं. किंमत काही फार जास्त नाही, फक्त 200-300 रुपयाच्या रेंजमध्ये आहे आणि खूप छान अशी क्वालिटी आहे. यापैकी तुम्हाला काहीही हवं असेल तर खाली लिंक म्हणून कमेंट करा, तुम्हाला लगेच लिंक मिळून जाईल. त्यानंतर इथे तूप बनवायला घेतलं होतं, पण भांडं छोटं पडलं म्हणून माझं थोडंसं तूप वाया सुद्धा गेलं. त्यासाठी मला थोडं वाईटही वाटलं, कारण तूप बनवायला थोडी मेहनत घ्यावी लागते, पण ठीक आहे, जे झालं ते झालं. त्यानंतर अनायासाठी ऑरेंज सोलायला घेतलं. स्नॅक्समध्ये तिला ऑरेंज दिला आणि इकडे आमचा चहा सुद्धा उकळून रेडी झाला होता. चहा गाळून आम्ही दोघांनी चहा घेतला, अनायाला छान असं रेडी केलं आणि तिला गार्डनला घेऊन गेली, जे की आम्हा दोघींचं रोजचं रुटीन आहे. तिला 1 ते 1.5 तास मी गार्डनमध्ये खेळू देते, पण आज थोडासा एक शूट होता म्हणून लवकर घरी आलो. दोघी मस्त रेडी झालो, एक शूट आवरला. त्यानंतर संध्याकाळचे दिवे लावायचे होते, प्रार्थना म्हणायची होती. देवाजवळ आणि तुळशीजवळ छान दिवा लावून घेतला. मला ना खूप प्रसन्न वाटतं. तुमच्यासोबतही असंच होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर स्वयंपाकाची प्रिपरेशन करायला घेतली आणि इकडे अनायासाठी मस्त दलियाची खीर बनवली, सोबतच आमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी, चटणी, आंब्याचा रस आणि असा सगळा मस्त जेवणाचा बेत होता. आणि त्याचबरोबर आजचा दिवसही संपवला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.